दहकोटीकर प्रशाला पंढरपूर इयत्ता 10वी विषय भूगोल सेतूपाठ 17वा. कालच्या तासाला आपण बघितले की अंतर्गत हालचाली किंवा बाह्य प्रक्रिया भाग 1 असेल, 2 असेल, गटपर्वत, कचदरी, त्याच्यानंतर आपण बघितली हिमोडचे प्रकार बघितले. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आजच्या तासाला आपण बघतो की विविध भूरूप जी आहेत त्याच्यामध्ये पर्वतीय प्रदेश असतील, पठारी प्रदेश असतील किंवा मैदानी प्रदेश असतील. आता भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपण बघतोय की भारताच्या पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र असेल, पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर असेल, दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर असेल, उत्तरेकडे असणारा हिमालय पर्वत असेल. या सगळ्या गोष्टीने किंवा या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या प्राकृतिक रचनेने भारताचं नैसर्गिकरित्या आपल्याला संरक्षण केलेले दिसते. आणि नैसर्गिकरित्या संरक्षण करत असताना सीमा भारताच्या नैसर्गिकरित्या आज पूर्णपणे सुरक्षित आहे असं म्हणलं तरी काय वेगळं होणार नाही. तर या सीमा आपण बघत असताना काही वेगवेगळ्या प्रकारची भूरूपं बघत असताना मग या भूरूपांचा अभ्यास करत असताना भूगोलामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची भूरूप पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तप्त लावारस पृथ्वीपृष्ठ भागाकडे येत असताना कालच्या तासाला आपण बघितलं की प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी किंवा भूपृष्ठ लहरी कशा प्रकारे तयार होत आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं की अशी वेगवेगळ्या प्रकारची ही जी भूरूप आहेत ह्या ज्या असणाऱ्या अंतर्गत हालचाली याचा परिणाम हा पृथ्वीपृष्ठ भागावरती या हालचाली होत असताना निश्चित प्रकारे होत असलेला आपल्याला दिसतो. आता बाह्य प्रक्रिया जी आहे ऊन, वारा, पाऊस ही जी बाह्य कारक आहे याचा परिणाम आपल्याला या भूरूपावरती निश्चित प्रकारे होत असलेला दिसतोय. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची भूरूप जी आहेत, कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, वेगवेगळ्या प्रकारचे राज्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र सानिध्य जवळजवळ 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. महाराष्ट्राला बघितलं तर 720 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. आता हे सगळं बघत असताना वेगवेगळ्या प्रकारची बंदरं असतील किंवा सागरी लाटा असतील, ती भरती ओहोटी असेल, या सगळ्या ज्या क्रिया आहेत या सातत्यानं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक ज्या घटना निसर्गामध्ये घडत आहेत याचं चित्रण आपल्याला किंवा या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया प्रक्रिया होत आहेत याचा आपल्याला मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपामध्ये कशा प्रकारे रूपांतर होते हे आपल्याला बघायचं आहे. आता भारतामध्ये आपण बघतो की पर्वतीय प्रदेश, आता भूरूपामध्ये आपण बघतो की पर्वतीय प्रदेशामध्ये उत्तरेकडे असणारा हिमालय पर्वत, या हिमालय पर्वताची उंची सातत्यानं पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हालचालीमुळे वाढताना दिसते. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की त्याच्यानंतर दख्खनचा पठारी प्रदेश असेल, मग आता कुमाऊ हिमालय, पूर्व हिमालय, मध्य हिमालय अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार सुद्धा आपल्याला या हिमालय पर्वताची वेगवेगळ्या पडत असलेले दिसत आहेत. तसंच आपण बघतो की अजून आपण बघतो की पठारी प्रदेशामध्ये दख्खनचा पठारी प्रदेश तो बेसाल्ट अशा खडकापासून तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की मैदानी प्रदेशामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, गंगा नदी असेल, यमुना नदी असेल, सिंधू नदी असेल, या बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून सुपीक अशा प्रकारची उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तयार झाले. तसं आपण बघतोय की काही वाळवंटी प्रदेशाचा भाग सुद्धा भारतामध्ये आहे. जसं आपण बघतो की जगामध्ये आफ्रिका खंडामध्ये कलहरी आणि सहारा वाळवंटी हे जे मोठे प्रदेश आहेत, त्याच्यानंतर जर कुठला वाळवंटी प्रदेश असेल तर तो भारतातील राजस्थान राज्यामध्ये असणारा किंवा थरचं वाळवंट, त्याला अजून एक दुसरा शब्द मानला जातो की मरुस्थळ. अशी वेगवेगळ्या प्रकारचे वाळवंटी प्रदेश सुद्धा आपल्याला पंजाब, राजस्थान या राज्यांच्या सीमेलगत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल की या सगळ्या भूरूपाचा आपण अभ्यास करत असताना किंवा या सगळ्या भूरूपांचा विचार करत असताना आपल्याला आता या 17व्या सेतूपाठामध्ये, कारण 9वी आणि 10वी या दोन्हीचा 9वीचा भूगोल 10वीचा भूगोल जोडणारा अभ्यास म्हणजे हा सेतू अभ्यास किंवा ब्रिज कोर्स आहे. मग हे बघत असताना आपल्याला अंतर्गत हालचाली किंवा बाह्य प्रक्रिया हा 9वीचा आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्राकृतिक विभाग हे 10वीच्या प्रकरणातले आज स्क्रीनशॉट आपल्याला भारताचा नकाशा वगैरे दिसतोय, त्याच्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. 3ऱ्या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी आपण बघतो की ते स्क्रीनशॉट बघायचे व्यवस्थित आणि त्याच्यावर असणारे जे प्रश्न आहेत खाली ते प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील, ज्या वेळेला तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे बघचाल, वहीमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं लिहाचाल. ते प्रश्न लिहायचे आहेत, कारण परीक्षेला आपल्याला आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत आहेत
आणि ह्या सेतूपाठावरती आधारित चाचणी परीक्षा असते. आणि त्याच्यामुळे आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची ही जी भूरूप आहेत त्याचा अभ्यास किंवा त्याच्यावर असणारे प्रश्न आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे कशा रीतीने करता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. आता पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचाली काल बघितली, वेगवेगळ्या प्रकारची भूरूप, बाह्य प्रक्रिया कशा प्रकारची आहेत, खनन वहन संचयनाची क्रिया कशा प्रकारची आहे आणि त्याच्यापासून होणारी वेगवेगळ्या प्रकारची भूरूप याचा विचार आपल्याला या तासामध्ये सेतूपाठामध्ये करायचा आहे. आज आपण बघतोय की भौगोलिक घटकांचं निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण करून काय करायचं आहे तर त्याचं आपल्याला अनुमान काढायचं. आपण प्रयोग करतो प्रयोगशाळेमध्ये जाऊन आणि काय करतो, प्रयोगाचं नाव लिहितो, साहित्य लिहितो, कृती करतो, त्याच्यानंतर त्याच्याविषयी निरीक्षण करतो आणि अनुमान काढतो शेवटी. तसं आपण बघतो की अंतर्गत हालचाली आणि बाह्य प्रक्रिया हे बघत असताना त्याच्यामध्ये पर्वतीय भाग आहे, खिंडी आहेत, त्याच्यानंतर आपण बघतोय की दर्या आहेत, डोंगर आहेत, टेकड्या आहेत, मैदान आहेत, अशा प्रकारे आपल्याला त्या चित्रामध्ये दिसतंय. मग हे वेगवेगळ्या प्रकारची भूरूप कशी तयार झाली याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला सर्वात समुद्रसपाटीपासून जास्त उंचीचा जो भाग आहे तो पर्वतीय प्रदेश आहे. त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश याच्या दरम्यानचा असणारा भाग जो आहे तो पठारी प्रदेश आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे किंवा भूरूप जे आहे ते मैदानी प्रदेश म्हणून आपल्याला सांगता येईल. आता ही वेगवेगळ्या प्रकारची भूरूप आपण बघत असताना काही प्रश्न आपल्याला त्या आकृतीच्या खाली समुद्रकिनारा असेल, त्याच्यानंतर समुद्रकिनारा टेकडी असेल, डोंगर असेल, दरी आपण बघितली, या सगळ्या गोष्टी बघत असताना त्याच्यावरती काही प्रश्न आपल्याला या सेतूपाठामध्ये दिलेले आहेत. तर ते प्रश्न बघत असताना आपल्याला असं दिसतंय की भारताच्या उत्तर भागातील पर्वताचं नाव काय आहे. तर आपण बघतोय की भारताच्या उत्तरेकडे मी तुम्हाला सांगितलं की हिमालय पर्वत आहे, अरवली पर्वत आहे. आणि हा हिमालय पर्वत कसा आहे, वली पर्वत आहे. घड्या घड्या पडून माणसाच्या मेंदूला जसं आपण बघतो की वळ्या पडलेल्या आहेत, घड्या पडल्या, तशा प्रकारे हा वळ्या किंवा घड्या पडून तयार झालेला पर्वत म्हणून आपल्याला सांगता येईल. हा हिमालय पर्वत आहे, भारताच्या उत्तरेकडे असणार. त्याच्यानंतर आपण बघतोय की भारतीय वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे, तर ते पश्चिमेकडे आहे किंवा राजस्थानच्या राज्याच्या बाजूला आहे किंवा त्याला थरचं वाळवंट असंही म्हणतायत किंवा अजून तिसरं नाव आपल्याला देता येईल की त्याला मरुस्थळ या नावानं सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण बघतोय की बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे. आता मग सांगितलं की पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, म्हणजे बंगालचा उपसागर कुठल्या दिशेला आहे तर पूर्वेला आहे आणि दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. मग तुम्ही उत्तर लिहिताना काय लिहायचं, बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर तो पूर्वेला. त्याच्यानंतर भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे किंवा सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर ते केटू पर्वत आहे. म्हणजे आपण बघितले की सुरुवातीला पर्वत, डोंगर, दर्या, त्याच्यानंतर समुद्र किनारा हे सगळं बघितलं. याच्यावर काही प्रश्न आपल्याला विचारले गेले. त्याच्यानंतर आपण बघतो की एक तुम्हाला भारताचा स्क्रीनशॉट मध्ये आज नकाशा दिलेला आहे. तो भारताचा नकाशा दिला असताना तो प्राकृतिक आहे. याच्यामध्ये आपण बघतोय की अरबी समुद्र दाखवलेला आहे, बंगालचा उपसागर दाखवलेला आहे, हिंदी महासागर दाखवलेला आहे, काही पर्वतीय प्रदेश दाखवलेले आहेत. आणि हे सगळे प्रदेश दाखवत असताना आपण बघतोय की 29 घटक राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारत हा विविधतेने नटलेला, वेगळ्या भाषा बोलणारा, वेगळ्या प्रांतामध्ये वेगळे पोशाख परिधान करणारा देश आहे. जशी भाषेमध्ये किंवा जशी आपण बघतोय की विविधतेतून एकता असा असणारा हा भारत देश आणि त्याचे प्राकृतिक विभाग, पर्वत, पठारी, मैदाने आपण बघत असताना या भारताच्या प्राकृतिक नकाशाचं आपण निरीक्षण करायचं. आणि निरीक्षण करून काय करायचं आहे, त्याच्या खाली जे एक 4-5 प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नकाशाच्या माध्यमातून लिहायचे. आपण बघतो की भारतातील 6000 मीटरपेक्षा उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे तर तो कुठं आहे तर उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे. भारतातील 6000 मीटरपेक्षा उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे
तर तो भारताच्या उत्तर आणि ईशान्य दिशेस तो भाग आहे. द्वीपकल्पीय पूर्ववाहिनी नद्यांची नावे लिहा. याच्यामध्ये गंगा नदी आहे, महानदी आहे, गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, कावेरी नदी आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे की सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत आहे, तर ती दक्षिण दिशेने वाढत असलेली आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर आपण बघतोय की उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा उतार कोणत्या दिशेला आहे, तर तो उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडे किंवा पूर्व दिशेला आहे. पूर्व घाटातील शिखरांची नावं सांगा. महेंद्रगिरी आणि मलयागिरी किंवा कळसुबाई शिखर असं हे आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनशॉट बघत असताना, कारण प्रत्यक्षामध्ये मी तुम्हाला ज्या वेळेला 10वीचं म्हणजे हे ब्रिज कोर्स सुरू व्हायच्या अगोदर तिसरं प्रकरण सुरू केलं की जलप्रणाली आणि प्राकृतिक रचना व जलप्रणाली भारत आणि ब्राझील, त्याच्यामध्ये आपण बघतोय की अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं सुरुवातीचं प्राकृतिक विभाग वेगवेगळे कुठले कुठले हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याला काय करायचं आहे, तर या चाचणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत आपण किंवा जे तुम्हाला आलेले काय वरून काय आलेले नकाशा असेल किंवा काय आकृती असतील, तर त्या आकृतीवर जे दिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला लिहिणं, म्हणजे आता ह्याला काय करावं लागेल, तर तुम्हाला तो व्हिडिओ माझा अभ्यास करावा लागेल. कालच्या चाचणी परीक्षेला अनुभव आलाय. जर व्हिडिओ नाही बघितला तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येणार नाही. त्या तशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतील, तरी ते जरूर तुम्ही अभ्यासात किंवा वहीमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओ बघतच लिहून घ्यायला हरकत नाही. धन्यवाद.